संभाजीनगरच्या पैठणमध्ये पावसाचा कहर बघायला मिळाला। मुसळधार पावसामुळे राहुल नगरमध्ये पाणी साचले, संपूर्ण वस्ती पाण्याखाली गेलेली आहे, त्यामुळे स्थानिकांची तारांबळ उडाली। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय तर राहुल नगरमध्ये अचानक ढगफुटी सदृश पाऊस झाला, मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। प्रशासनाकडून पंचनामा करण्यात येतोय आणि तहसीलदार सुद्धा आता पंचनामा करण्यासाठी दाखल झालेत। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख। राहुल नगर मध्ये पाण्याचा अधिकारी पोहोचलेले आहे। राहुल नगर म्हणजे पैठणचं हे राहुल नगर आहे, पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे आणि आता तात्काळ या ठिकाणी तहसीलदार पोहोचलेले आहे। या सगळ्या भागाची ती पाहणी करतायत। नेमकं काय कारण झालं याची ते सुद्धा पाहणी केली जाते। प्रशासनाचे अधिकारी जे आहेत तर राहुल नगरला पोहोचलेले आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस झाला आणि या पावसामुळे अक्षरशः लोकांच्या घरात पाणी घुसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता अधिकारी चौकशी करतात। अधिकारी आपल्या सोबत आहे। मॅम, मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, अचानक लोकांच्या वस्तीत तुम्ही पोहोचलात, पाहणी करताय। हो, राहुल नगर मध्ये पाऊस पडले मोठ्या, तिथे सगळ्या घरांमध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे। पूर्ण घरात पाणी। त्याचं आउटलेट कुठे हे आता मला मी व्हिडिओ मॅडम नाही बोलले, इथे ग्रामसेवक हे ते त्यांनाही सांगितलंय सगळे हे करायला। सर्वे आमचं सुरू आहे, कारण काल खूप माझ्या 12 मंडळापैकी 10 मंडळमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे माझे सगळे तलाठी फील्डवर आहेत। आता हे घरांचं हे ग्रामपंचायत मध्ये असल्यामुळे ग्रामसेवकांना बोलले मी, व्हिडिओ मॅडम म्हणल्या मी पाठवते त्यांना, पण मी आता मला तर पाहण्याचं आहे। नक्कीच, पण या इथल्या काही गावकऱ्यांचा आरोप आहे की ग्रामपंचायतच्या चुकीमुळे हे सगळं झालंय, तर पुढची काही कारवाई केली जाईल, या सगळ्या गोष्टीची चौकशी केली जाईल। गट विकास अधिकारी चौकशी करून ते कारवाई करतील। आपण तशा सूचना देतो। हा, मी गट विकास अधिकाऱ्यांनी मी पण सूचना। नक्कीच तहसीलदार मॅडम आहेत, त्या स्वतः या सगळ्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। पंचनामे केले जात आहेत आणि याला जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।